पंढरीसी जरे आल्यानो संसार पंढरीसी जरे आल्यानो संसार पंढरीसी जरे आल्यानो संसार पंढरी जरे आल्यानो ही सेवा आहे आपली. सगळेजण भरपूर मागा गायक मंडळी बसलेले त्याच्यामुळे जास्त मी काही लांबवत नाही. दनिजा मदनी गमनी ना मगा मदा गमगा सगा मदनी सारा गमदनी सारा पंढरीसी हा मदारा मदा सदे ग मग ग ग ने सदे मग स देनी सदने पंढरीसी जरे आल्यानो संसार दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग पंढरीसी जरे आल्यानो संसार पंढरीसी जरे आल्यानो संसार पंढरीसी जरे आल्यानो संसार आल्यानो संसार आल्यानो संसार. मध्ये मध्ये असं टाकावं लागतं थोडं. पंढरीसी नस ओळखावी लागते. मी नस ओळखलेली थोडी थोडी सगळ्यांची. मला माहिती कुठं काय पाहिजे कुठं काय गाव. वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी कृपाळू तातडी उतावी पंढरीसी जरे आल्यानो संसार. मागील परिहार पुढे नाहीशी मागील परिहार
मागील परिहार पुढे नाहीशी झालिया दर्शन झालिया दर्शन एक वेळा झालिया दर्शन एक वेळा पंढरी सिधारे आल्यानो संसार पंढरी सिधारे आल्यानो संसार पंढरी सिधारे आल्यानो संसार जगनजी कदम वा फार छान तुका म्हणे निधी अनेकांचे हाल तुका म्हणे निधी अनेकांचे हाल तुका म्हणे अनेकांचे हाल सगमद धनी धा मगा मनी धा मगा मद गा मगा सनी जगा सनी जदा नि जगा 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 सगा मन धनी धा मगा मनी धा मगा मद गा मगा सनी जगा सनी जदा नि जगा जगा मगा मद गा मद नि धनी धनी धा मगा मगा सनी जगा सनी धनी 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 धा मगा मनी धा मगा मद गा मगा सगा मा दा नि सगा दा गा मा दा नि सगा दा गा मा दा नि तू का मनी प्रवास जास्त झाल्यामुळे आम्ही मुंबईवरून सगळे आलेलो आहोत आणि त्यामुळे थोडा आवाज माझा बसलेला आहे, पण तुम्ही समजून घेता दरवर्षी. त्यामुळे हां निलेश भाऊ, ही 3ऱ्या वर्षाची माझी सेवा आहे आणि या व्यासपीठाला 3 वर्ष झाले. मी निवृत्तीदादाच्या चरणी प्रार्थना करतो, हे 3 वर्ष नाही, हे 300 वर्ष व्यासपीठ चालू राहावं, बस एवढीच इच्छा आहे, बाकी काय नाही. याच्यातला एकही नसला, सगळे नवीन यायला पाहिजे सगळे. हां ही मैफिल चालू राहणार, पण लक्षात ठेवा. फार सुंदर सगा माता गामानी ना बगा माता नि जा बगा माता ना बगा माता गमा सगा माता नि जा माता नि जा माता नि जा चाले ना बगा मगा सगा माता टाळ्या टाळ्या टाळ्या. आता या ठिकाणी निलेश भाऊ म्हणतायत की जगदीश भाऊ, वाडेकर काका आणि वायकर सरांचा प्रत्येक वारीमध्ये आपला आवाज असतो, तर तुम्ही विसरू नका, तेवढं लक्षात ठेवा. म्हणून ते मला दुसऱ्या अभंगाला चान्स देतात. आता हाच अभंग जर वायकर सरांनी गायला असता, कसे गायले असते? थांबा थांबा, म्हणजे त्याचं सेपरेट रेकॉर्डिंग होतं.
हां, पण त्यांची चाल वेगळी आहे, ती मी तुम्हाला फार सुंदर चाल आहे, ती मी ऐकवतो. दादा हां, वायकर सर आता भेटले ते मला म्हणे तिकडे येतो का भजनाला. म्हटलं नाही, इकडे एक भजन आहे, या स्टेजवरून जाऊन आल्यावर भेटू आपण, थोडा बेस कमी करा माझा. वायकर सरांची चाल, एक सुंदर गाणं आहे ते, त्या गाण्यावर ही चाल फार सुंदर त्यांनी बसवलेली आहे. म्हणजे त्याच्यातून एक कंपोजिशनचा एकच तुकडा त्या गाण्यातून घेतला आहे आणि एवढी सुंदर चाल तयार केली की ती आजन्मभर ती चाल तशीच सुंदर राहील. हां, वायकर सर. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सुयरा पांडुरंग पांडुरंग. हां, फार सुंदर. हे फार सोन्यासारखी माणसं, लक्षात ठेवा. हे लोक नसती तर आम्ही भजनच गाऊ शकलो नसतो. कारण मी तरी माझा वैयक्तिक मत प्रत्येक भजनात मांडत असतो की मी यांना ऐकूनच भजन गायला लागलो आणि इथपर्यंत तुमच्या समोर येऊन बसलो. फक्त यांची कृपा, बाकी काही नाही. पंढरीसी जा रे जा रे जा आल्यानो संसार, पंढरीसी जा रे आल्यानो संसार, दिनाचा सोयरा पांडुरंग जरा दिनाचा सोयरा पांडुरंग पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. या खाना खुना आहे त्यांचा. दिनाचा सोयरा पांडुरंग पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. वाट पाहे ओबा भेटीची आवडी, वाट पाहे ओबा भेटीची 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 भेटीची. हे थोडं दाखवायचं, असं जास्त नाही. आता दुसरे आमचे जगन्नाथ काका वाडेकर.
ही वेगळी स्टाईल आहे, पटियाला स्टाईल आहे. आता आवाज थकलेला आहे म्हणून असाच येतो, लक्षात ठेवा. तुका म्हणे अनिकांचे हात, म्हणे अनिकांचे हात, बैसला तो चिती निमणे, बैसला तो चिती निमणे, पंढरीसी जारे संसार, पंढरीसी जारे संसार, पंढरीसी जारे संसार, संसार, संसार. हॅलो, एकदा जोरदार टाळ्या आपण जगदीश दादांसाठी वाजूया. अत्यंत सुंदर गोड गायन आणि अत्यंत मन मिळावू त्यांचं गायन आहे. सर्वांना ते त्यांच्या गायनामध्ये सामावून घेत असतात आणि सर्वांचं अत्यंत कान तृप्त करण्याचं काम ते त्यांच्या गायनातून करत असतात. गेल्या 3 वर्षापासून अखंडपणे ते येत आहे आणि यापुढे सुद्धा ते अखंडपणे या व्यासपीठावर येऊन गायन करतील अशी मला खात्री आहे. त्यांच्या मनापासून मी तुकाराम स्मृती फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. यानंतर